आमचं गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। विविध मागण्यांसाठी कर्मचारी व संघटना रस्त्यावर, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी तसेच केंद्र शासनाच्या कामगार, कर्मचारी आणि शेतीविरोधी धोरणाविरोधात आज गुरुवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला। या संपात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, कामगार, शिक्षक, बँक कर्मचारी, आशा व गट प्रवर्तक सहभागी झाले होते। सुरुवातीला आंदोलक टाउन हॉल उद्यानात एकत्र जमले होते। दरम्यान वक्त्यांनी आपली भाषणे केली। यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या धोरणांचा निषेध व्यक्त केला। यावेळी बोलताना अतुल देगे व अनिल लवकर म्हणाले, आज देशभरामध्ये सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये कामगारांनी एकत्र येऊन संप केलेला आहे। यामध्ये देशभरातील 10 केंद्रीय कामगार संघटना व इतर अनेक संघटना त्या सहभागी झालेल्या आहेत। सरकारने कामगारांच्या कायद्यांची मोडतोड केलेली आहे। शेतकऱ्यांच्या कायद्याची मोडतोड करून त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचं वर्चस्व वाढवलेलं आहे। त्याचप्रमाणे शिक्षण धोरण लादून गरिबांच्या, बहुजनांच्या मुलांचं शिक्षण हिरावून घेण्याची भूमिका घेतलेली आहे। त्याचप्रमाणे सरकारच्या मालकीच्या म्हणजे देशाच्या मालकीच्या नफ्यात असणाऱ्या कंपन्यासुद्धा विकायचं धोरण चालवलेलं आहे। याच्या विक्रीतून भांडवलदारांना फायदा होणार आहे, देशाचा तोटा होणार आहे। त्याचप्रमाणे ही सर्व धोरणं एकतर्फी पद्धतीनं देशावर लादली जात आहेत। आज संविधान दिन आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना ही संघराज्याची राज्यघटना म्हणून मानली, पण ह्या ठिकाणी दिल्लीमध्ये बसून मोदी सरकार हे सर्व राज्यांवरती आपली धोरणे लादण्याचा प्रयत्न करत आहे व संविधानाचं जे संघराज्याचं तत्त्व आहे ते धाब्यावर बसवत आहे। या सर्वाच्या विरोधामध्ये आज औद्योगिक कामगार, बँक नोकर, सरकारी नोकर, शिक्षक, प्राध्यापक, त्याचप्रमाणे असंघटित कामगार जसे अंगणवाडी, आशा, बांधकाम कामगार या सर्वांनी ह्या ठिकाणी प्रचंड मोठा संप केलेला आहे। हे धोरण जर सरकारनं बदललं नाही, भांडवलदारांना सवलती देणं आणि कामगारांचं दरिद्रीकरण करणं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं, शिक्षण हिरावून घेणं, हे जर सरकारनं धोरण बदललं नाही, खाजगीकरण जर थांबवलं नाही, तर आज सुरू झालेलं हे आंदोलन मोदी सरकारचा पाडाव केल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा या संपातून देशभरातल्या कामगार वर्गाने दिलेला आहे। आज देशभरात सरकारी, निमसरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, शिक्षक संघटना आणि कष्टकरी या सर्वांचा मिळून संप होते। आमची मागणी अशी आहे की कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे कायदे केले ते ताबडतोब निरस्त व्हावेत। कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आहेत, त्यांचे अनेक वर्ष प्रश्न पेंडिंग पडलेले आहेत, त्यांना बोलवा, चर्चेला बोलवा, त्यातून त्यांना मार्ग काढा आणि हे मार्ग निघाले नाहीत तर भविष्यात ह्याच्यापेक्षा या संपाची व्याप्ती खूप मोठी होणार आहे। जवळपास जनता सुद्धा आमच्याबरोबर यायला तयार येतात, कारण जनतेच्या बरोबर सुद्धा कायदे झाले आणि मग मात्र सरकारला सत्तेवर राहणं सुद्धा अवघड होईल। तेव्हा त्याच्या आधीच आमच्याशी बोलणी करा, चर्चा करा आणि चर्चेत मार्ग काढा अशी आमची मागणी आहे। या संपात जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी, नागरिक व अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या। न्यूज मराठी 24साठी कॅमेरामॅन युवराज राऊतसह रोहित कांबळे, कोल्हापूर। आमच्या लेटेस्ट व्हिडिओ व अपडेट पाहण्यासाठी न्यूज मराठी 24 या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।